पुणे महापौर कार्यालयाला उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आलेला आहे। खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून हा धमकीचा ईमेल आल्याची माहिती समोर आलेली आहे। या धमकीनंतर पोलिसांचं पथक बॉम्ब शोधक पथक महापौरांच्या कार्यालयामध्ये दाखल झालं असून कार्यालयातील पुणे महापौर कार्यालयाला उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आलेला आहे। पुणे महापौर कार्यालयाला हा मेल आलेला आहे। महापालिकेकडून पुणे पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। निलेश, पुणे महापौर कार्यालयाला उडवून देण्याची धमकी आलेली आहे। खलिस्तानी दहशतवादी संघटनेने ही धमकी दिल्याचं कळतंय। काय अधिकची माहिती, कशी खबरदारी घेतली जाते? खरं तर पुणे महानगरपालिकेतले महापौर कार्यालय नव्हे तर नागपूरचं RSS कार्यालय असेल किंवा इतर ठिकाणी पण या ठिकाणी बॉम्बनी उडवून देण्याची धमकी जी आहे ती मेलद्वारे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खलिस्तानी आर्मी संघटनेने हा जो मेल आहे तो दिलेला आहे। खरं तर पुणे असेल किंवा नागपूर असेल अशा अनेक ठिकाणी ज्या महत्त्वाच्या कार्यालय आहेत ते उडवून देण्याची धमकी जी आहे त्या मेलमध्ये देण्यात आलेली आहे। मी आता आहे पुण्यातील महानगरपालिकेसमोर। या ठिकाणी आपण पाहतो की महानगरपालिकेतला संपूर्ण अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। संपूर्ण महानगरपालिका जी आहे ती आता रिकामी करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी बॉम्ब सदृश्य वस्तू असेल अशा ठिकाणी पोलिसांकडून जे शोध घेण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक आणि क्विक ॲक्शन फोर्स जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आता महानगरपालिकेतले आता रस्त्यावर येऊन थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण इमारत जी आहे ती या ठिकाणी मोकळी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या सुरक्षित यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी दाखल होऊन प्रत्येक विभाग जो आहे तो या ठिकाणी तपासला जातोय। कारण ज्या पद्धतीने खलिस्तानांनी हा जो मेल पाठवलेला आहे कोणतेही या ठिकाणी खबरदारी घेतली जातात आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणताही प्रकार अनुचित घडू नये किंवा कुठलेही कार्यालय जे आहे ते सुटू नये या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक जे आहे आणि पोलीस यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सज्ज झालेली पाहायला मिळतात। फायर ब्रिगेडचेही या ठिकाणी दल जे आहे ते दाखल झालेलं पाहायला मिळतं। खरं तर या मेलमध्ये जर आपण बघितलं तर काही तारख्या आणि वेळ सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हा जो मेल जो आहे तो कुठल्या उद्देशाने या ठिकाणी आजच पाठवला याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून करताना आपल्याला पाहायला मिळते। नागपूरचं RSSचं हेडक्वार्टर असेल त्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे। तो साधारण 3:30 वाजता उडवून देण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर पुण्यातलं जे महानगरपालिका कार्यालय जे आहे ते साधारण 11 वाजता उडवून देणार अशी धमकी जी आहे ती मेलमध्ये देण्यात आलेली आहे। मेलसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मेलमध्ये तारखा आणि वेळसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामुळं पुणे महानगरपालिकेमध्ये एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी काही यंत्रणा ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। टेक्निकली जो भाग आहे तो या ठिकाणी तपासला जातोय आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण थेट दृश्य पाहतोय की पुणे महानगरपालिकेतले सगळा कारभार जो आहे तो आता या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। सगळे अधिकारी जे असतील किंवा कर्मचारी जे आहेत त्यांना या ठिकाणी मोकळ्या जागेत जाऊन थांबण्याच्या सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण थेट दृश्य पाहतोय की आता महापालिकेचे जे अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी रस्त्यावर येऊन थांबलेले आहेत। त्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांना मोकळ्या जागेत थांबण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी मेट्रो जे आहे ते मेट्रोच्या काही लाईन ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत। कारण महानगरपालिकेच्याच शेजारी मेट्रो जे आहे ते स्टेशन आहे, त्यामुळं मेट्रोचाही काही भाग जो आहे तो या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। हे सगळं जे आहे ते सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर आपण थेट दृश्य पाहतोय की महानगरपालिकेचे आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। खबरदारी घेतली जाते आहे। प्रत्येक केबिन जे आहे, प्रत्येक कार्यालय जे आहे ते या ठिकाणी तपासलं जातं आहे। कुठलाही प्रकार या ठिकाणी घडू नये याची काळजी या ठिकाणी घेतली जाते। कारण ज्या खलिस्तानी आर्मीने हा जो मेल पाठवलेला आहे त्या धर्तीवर या ठिकाणी आता पुणे असेल नागपूर असेल या ठिकाणी शोध मोहीम जी आहे ते पोलिसांकडून केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जो मेल जो आहे तो आजच्याच दिवशी का पाठवला याचीही या ठिकाणी गुप्त यंत्रणांकडून चौकशी जी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र पुणे परिसरामध्ये जर बघितलं तर आता या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिका जी आहे ती आता रिकामी करण्यात आलेली आहे। सगळे अधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आहे। काही वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात।
तो जो मेल जो प्राप्त झालेला आहे त्या मेलमध्ये धमकीच नाही तर इतरही गोष्ट असल्याची शक्यता आहे. सर काय बेसिक माहिती आहे सर काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव सर आपण या ठिकाणी पाहतो की BDDSचे जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शोध मोहीम जी आहे ती त्यांची या ठिकाणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र जर परिसर जर बघितला तर पूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी तणावजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. काही अधिकारी जे आहेत किंवा नागरिक आहेत ते आता या ठिकाणी निलेश, आता या ठिकाणी पोलीस अधिकारी देखील आलेले आहेत. तर तपास घेतला जातो, शोध घेतला जातोय. कुठल्या काही ठिकाणी काही गोष्ट सापडते का, वस्तू अशी काही सापडते का, याचाही देखील शोध घेतला जातो. तुमच्याकडनं अपडेट वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.